आपण स्वतः आता सध्या आपण बघितलं की आपल्याकडे किती पैसे आहेत आणि मी कशासाठी बचत करायला पाहिजे, किंवा मी सध्या बचतीची भाषा का बरं बोलतोय, कारण की 10 रुपये आहे त्यामधून 2 रुपयाची भाषा बोलतोय. तर आपण बचत करावं लागेल. एक फंड तयार होईल, त्या फंडला कुठे आपण इन्व्हेस्ट करू. आपण डायरेक्ट एका वर्षामध्ये 105 रुपये जर होत असेल आणि दुसरी सिच्युएशन आहे की जे 100 ची वस्तू मी सध्या विकत घेतो आहे, त्या वस्तूचा जर रेट 110 रुपये होत असेल, तर मी काय केलेलं आहे की या वर्षी न घेता मी ठरवलं की या वर्षी मी ते 100 रुपयाची वस्तू नाही घेणार, मी पुढच्या वर्षी घेईन. पण मी या वर्षी एक काम करतो की 100 रुपयाला मी बँकेत ठेवतो आणि बँकेतून ते 100 चे 105 होतील. पण जी वस्तू मला विकत घ्यायची आहे ती 110 ची झालेली असेल, तर यावेळेस काय वाटतं तुम्हाला, म्हणजे ऍडिशनल 5 रुपये तुमच्या खिशातून जातील त्या ठिकाणी आणि त्यावेळेस मला ती वस्तू मिळेल. तर जे काही महागाई आहे तो 8% असेल आणि तुमचा परतावा जर 4% असेल तर तुम्हाला 2% निगेटिव्ह रिटर्न्स मिळतील. मला महागाईमध्ये पैशाची किंमत कमी होते जास्त होते माहिती तुम्हाला? महागाईमध्ये पैशाची किंमत वाढते की कमी होते? पुन्हा विचार करून सांगा. आता विषय इकॉनॉमिक्स आहे. महागाईमध्ये पैशाची किंमत वाढते की कमी होते? ठीक आहे. समजा आता आज महागाई नाही आहे, तर 1 किलो टमाटर 20 रुपयाला मिळते. 5 वाजता महागाई वाढते ना, असं 2-4 मिनिटात वाढू शकते. 1 किलो टमाटर 40 रुपयाला भेटतात. तर 20 रुपयाची किंमत आताच्या कंडिशन मध्ये 1 किलो टमाटर आहे. संध्याकाळी 5 वाजता पैशाची किंमत काय झाली? का बरं झाली? महागाई आहे. ज्यावेळेस प्राइसेस वाढतात ना, प्राइस आणि व्हॅल्यू ऑफ मनी जे आहे यामध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप असते. थोडंसं इंग्लिश हिंदी चालेल, तुम्हाला समजेल. तर या महागाईला आपल्याला समजावं लागेल. ते एक एक्झाम्पल दिलेलं आहे. समजा 1 लाख रुपये जर आपण एफडी मध्ये टाकले आणि 6.5% परतावा आहे, तर एका वर्षानंतर किती होईल? आणि तुम्हाला माहित असेल की एफडी जे आहे टॅक्सेबल असते, त्यामधून आपल्याला टॅक्स पण द्यावा लागतो. टीडीएस कटतो आपला. तर या ठिकाणी थोडा जास्त टॅक्स घेतलेला आहे, अपर टॅक्स स्लॅबनुसार घेतलेला आहे. पण या ठिकाणी जो काही टॅक्स स्लॅब आहे त्यानुसार आपले पैसे कटतात. म्हणजे 1 लाख आपला जो काही गोल आहे, जसं आता मला मुंबईला जायचं आहे, तर मुंबईला जाण्यासाठी 3-4 वस्तू आहेत. एक तर मी रोड बाय बस जाईल, दुसरा बाय ट्रेन जाईल, तिसरा फ्लाईट जाईल आणि चौथा मी पैदल जाईल. आता हे जे 4 पैकी हे डिपेंड आहे की मला किती वेळात पोहोचायचं आहे. समजा मला 2-3 तासात जर पोहोचायचं असेल तर शक्य आहे का मला फेअर करावं लागेल. मला जर एका महिन्यात पोहोचायचं असेल तर मला दुसरे काही कामच नाही आहे. मुंबईची वारी आपण करू त्या ठिकाणी. तर मी जस्ट तुम्हाला ऑप्शन सांगितलेलं आहे. तर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, ते केव्हा श्रीमंत व्हायचं त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी कुठे इन्व्हेस्टमेंट मिळाली असेल. पण मी तुम्हाला सांगतो की जे काही पैसे असेल तुमच्यापाशी, आता तुमच्यापाशी 10 रुपये होते, 10 रुपयामधून आपल्याला ठरलं होतं की 2 रुपये तुम्ही वाचवणार. आता 2 रुपये वाचवायच्या अगोदर किंवा 2 रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की मला 2-4 दिवसात काही काम तर नाही आहे. समजा तुम्हाला 2-4 दिवसांत तुम्ही बिमार पडले आणि डॉक्टरकडे जायला लागला आणि त्या डॉक्टरकडे जाण्यासाठी तुमच्याकडे पैसेच नाही आहे आणि तुम्ही पैसे काय केले की सरळ उचलले 2 रुपये आणि स्टॉक मार्केटमध्ये लावून दिले, तर काय होईल मग? पुन्हा उधार घ्यावं लागेल, पुन्हा काहीतरी करावं लागेल. तर आपल्याला सगळ्यात पहिले ना आपली इमर्जन्सी जी असते ना, त्या इमर्जन्सीसाठी काही पैसा आपल्याला साईडला करून ठेवावा लागेल. तर तो जो काही पैसा आहे ना, तो आपण बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवू शकतो किंवा म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये ठेवू शकतो, जेणेकरून मला 2 दिवसानंतर जर पाहिजे असेल तर तो माझ्याकडे यायला पाहिजे. हे सगळे दिलेले आहे. म्युच्युअल फंड आहे, इक्विटी आहे, त्यानंतर पीपीएफ आहे, बॉन्ड आहे, डेट्स आहे. हे सगळं तुम्ही अभ्यासक्रमामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहतच असतात. त्यामध्ये इन्शुरन्स पण मेन्शन केलेला आहे. पण इन्शुरन्स जे आहे हे इट इज नॉट इन्व्हेस्टमेंट. इन्शुरन्स एक प्रोव्हिजन वेगळं असतं. रिअल एस्टेट आहे, गोल्ड आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल असतात. आणखी समोर जाऊया. आपण थोडं स्पीडली जाण्याचा प्रयत्न करूया. मी ओव्हरऑल सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो. त्यामध्ये ना रिटर्न जर 5% भेटत असेल तर पैसा वाढेल की कमी होईल? तो महागाई दरापेक्षा जास्त असायला पाहिजे. जेवढा जास्त असेल तेवढा आपला फायदा होतो. त्यानंतर टॅक्सेबिलिटी पण असते. तुम्हाला माहित आहे की टॅक्स पण द्यावा लागते. आणि नंतर असते लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे जर समजा मला जर पैशाची गरज पडली तर ते मी इझिली कन्वर्ट करू शकू का पैशामध्ये, ते पण बघावं लागेल. समजा तुम्ही जर एखादा फ्लॅट घेतला किंवा घर घेतलं तर त्या घरामध्ये जे पैसा तुम्ही लावला होता आणि तुम्हाला 15 दिवसानंतर पैसे पाहिजे, तर काय 15 दिवसात तुम्ही फ्लॅट विकून पैसा
करू शकता का? लिक्विडिटी म्हणजे जेवढ्या लवकर त्यामध्ये तरलता येईल ती गोष्ट असते. तर आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो ना त्यामुळे तुम्हाला रिटर्न टॅक्सेबिलिटी आहे, गव्हर्नमेंटचे डिपॉझिट स्कीम्स आहे, इक्विटी आहे, रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे, हे मल्टिपल ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आता आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला हे पण गोष्ट माहित आहे की आपला जो काही पैसा आहे तो अतिशय मेहनतीने आपण पैसा कमावतो. तर हा कमावलेला जो पैसा आहे की काय हे एकाच ठिकाणी लावायला पाहिजे की हा वेगवेगळ्या ठिकाणी लावायला पाहिजे? वेगवेगळ्या ठिकाणी. का बरं वेगवेगळ्या ठिकाणी लावायला पाहिजे? एक सेक्टर का लो गेला तर दुसरा सेक्टर बॅलन्स करता येईल. तुम्ही जेवण करता का? सगळेजण जेवण करून आले? ठीक आहे. जर आले नसतील तर नंतर कराल. हे जे काही ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स मधून थोडं थोडं आपल्याकडे असायला पाहिजे. जसं आता एफडी आहे, एफडी बॅड नाही आहे. समजा मला जर 2-3 महिन्यानंतर काम आहे तर तो पैसा मी स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये नाही टाकू शकत. मला 3-4 महिन्यानंतर पैसा पाहिजे असेल तर मी 2 महिन्याची एफडी करेन, त्यानंतर मला पैसा मिळेल. मला जर 15-20 लागते. ज्या लोकांना ही गोष्ट जर कळली त्यांना श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी त्यांना कोणी पण थांबवू शकणार नाही. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ज्यांना समजली आणि दुसरी आहे टाइम व्हॅल्यू ज्यांना समजली ना त्यांना श्रीमंत होण्यासाठी कोणीच नाही थांबवू शकत. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? पैशापासून पैसे बनवणं. पैशापासून जसं आता रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो 2 प्रकारचा असतो. एक असतो सिंपल इंटरेस्ट आणि दुसरा असतो कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे ना, आता अकबर आणि बिरबलची स्टोरी आहे. बिरबल सगळ्यांना माहित आहे की हा एक इंटेलिजन्स साठी खूप म्हणजे ही वॉज द मोस्ट इंटेलिजंट पर्सन. तर अकबर एकदा त्यांना ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांना म्हणतात की तुम्हाला जे काही पाहिजे असेल तुम्ही मला मागा. तर बिरबल त्या ठिकाणी काय मागतो? बिरबल मागतो की चेस बोर्ड तुम्हाला माहिती आहे का? त्यामध्ये किती स्क्वेअर्स असतात? किती चौकोन असतात? 64 चौकोन असतात. जाऊन एकदा चेक करा. तर बिरबलांनी राजाला मागितलं की मला प्रत्येक चौकोनामध्ये पहिल्या चौकोनामध्ये एक दाणा तांदूळाचा, त्यानंतरचे जे काही होतील 102, 204, 408 जसं आपण चौकोनामध्ये जाऊ तो माझे ग्रेड जे आहे ते डबल होतील. तर एवढा मला तुम्ही तांदूळ द्या. तर राजाला सुरुवातीला वाटलं की यार ठीक आहे मी काय चेस बोर्डचे एवढं तांदूळ हा मागतो आहे तर आपण देऊन टाकूया. तर तांदूळ देणं सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर 20 डबे जेव्हा पूर्ण झाले होते. आता हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग साठी हे ज्यांना ओळखत असाल ना तुम्ही? हो. आइन्स्टाईन यांचं नाव आहे. यांनी म्हटलं आहे की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. मला तर 8 पेक्षा फर्स्ट वंडर वाटते. कारण की आपण इमॅजिन पण नाही करू शकत तेवढा स्पीडली आपला पैसा त्या ठिकाणी वाढत जातो. तर समोर काय झालं असेल 20 स्क्वेअर झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. तर थोडं जास्त समजूया आपण. कोणकोणते मार्ग आहेत का? पैसे कसे कमवले जाते काही आयडिया आहे तुम्हाला? ठीक आहे, थोडक्यात सांगतोय. तुम्हाला माहिती आहे जनरल गोष्टी आहेत. आता पहिला मार्ग त्यांनी सांगितलेला आहे या ठिकाणी जर पैसा कमवायचा असेल तर आपल्याला नोकरी करावी लागेल. नोकरीमध्ये काय करतो की पैशाचा एक फॉर्म्युला असतो. पैशाचा फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला? टाइम इनटू स्किल इज इक्वल टू मनी. आता समजण्यासाठी फक्त की हे इकडे जे बसलेल्या मुली आहेत हे आहेत पहिल्या कॅटेगरीच्या मुली, म्हणजे हे एम्प्लॉईज आहेत, नोकरी करणारे लोक आहेत. आता नोकरी करणाऱ्या लोकांना जर पैसा कमवायचा असेल तर काय करावं लागते? मी पण तुमच्याच कॅटेगरीमध्ये आहे. जसं मी कॉलेजला जातो माझा वेळ नसतोय तो वेळ देतो मी, मला इकॉनॉमिक्स येतो, माझं स्किल देतो आणि त्या बेसवर मला माझं कॉलेज सॅलरी मिळते. म्हणजे नोकरीवाल्याचं कसं असतं की आपण आपल्या ऑर्गनायझेशनसाठी आपला टाइम देतो, स्किल देतो, त्या बरोबर आपल्याला पगार भेटते. ही झाली पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी असते की स्वतःचा व्यवसाय करणे, सेल्फ एम्प्लॉयमेंट त्याला म्हणतो आपण. सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये काय होतं? जसं आता एक डॉक्टर आहे, लॉयर आहे, हा कोणा वेगळ्यासाठी टाइम देत नाही तर तो स्वतःसाठी टाइम देतो. तो स्वतःच्या क्लिनिक मध्ये जातो, आपला टाइम देतो, त्याच्याकडे काही नॉलेज आहे त्या नॉलेजच्या बेसवर पेशंटला ट्रीट करतो आणि पैसा कमवतो. तर हे झाली दुसरी कॅटेगरी. तिसरी जी कॅटेगरी आहे त्यांना आपण म्हणतो बिझनेसमॅन. मुकेश अंबानी आणि त्या लेवलचे जे 100% मधून यांच्याकडे किती टक्के असायला पाहिजे साधारणतः? यांच्याकडे जो पैसा आहे तो आहे 4% पैसा. म्हणजे भारताच्या लोकसंख्येमध्ये जनतेमध्ये 97% लोकांकडे 4% पैसा आहे देशाचा.
आणि उरलेले जे 3% जे जनता आहे त्यांच्याकडे 96% चा पैसा आहे. या गोष्टीची तुम्ही ऍग्री करता की नाही करत? हो सर. हे जे कॅटेगरी आहे या ठिकाणी मुकेश अंबानी आणि त्या लेवलचे सगळे लोक आहेत तिकडे, आणि आपण जे कॅटेगरी आहे ते आपल्यासारखे लोक आहेत. तर भारतामध्ये तुम्ही विचार करा की अंबानीचा जर पैसा मोजला किंवा त्याच्यासारखे जे लोक आहेत 3% लोक, त्यांचा जर पैसा मोजला तर देशाच्या 96% पैसा त्यांचाच होऊन जातो. तर या ठिकाणी मला सांगा, हे योग्य आहे का डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम? हे फेअर आहे का? जेवढे जास्त लोक पण कमी पैसा आहे, एवढे कमी लोक पण एवढा जास्त पैसा आहे, या लोकांमध्ये आणि या लोकांमध्ये काय फरक आहे? बरं मला सांगा की दिमाग यांच्याकडे जास्त आहे की यांच्याकडे जास्त आहे? आमच्याकडे. मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, मुकेश अंबानीचा IQ आणि या ताईंचा IQ, तिचं नाव मला माहित नाही, दोघांचं जर IQ जर टेस्ट केली ना तर मी सांगतो की हिचा IQ जास्त राहील ऍज कम्पेअर्ड टू मुकेश अंबानी. तर इंटेलिजन्स किंवा बुद्धिमान ते लोक काय करतात की त्यांना बुद्धीची काही गरजच नसते. ते समजा स्किल लागत असेल तर स्किल हायर करतात, डॉक्टर लागत असेल तर डॉक्टर हायर करतात, जो काही मॅनेजर लागत असेल मॅनेजरला हायर करतात. स्वतःला लोक ते एवढं जास्त वापरत नाही, त्यांना जे पाहिजे ते हायर करू शकतात. तर बुद्धी यांच्याकडे आहे. चॅलेंज करून सांगतो की जे काही सायंटिस्ट आणि बाकी जे आहेत ते एम्प्लॉई क्लास त्यांच्याकडे जास्त आहे. काय फरक असेल? काय म्हणतात? बरं तुम्हाला कळलं का पैशाचा फॉर्म्युला म्हणतो की टाइम इनटू स्किल इज इक्वल टू मनी. आता मला सांगा की या दोन कॅटेगरीकडे जो काही टाइम आहे तो लिमिटेड टाइम आहे की अनलिमिटेड टाइम आहे? लिमिटेड आहे ते सुरू. पण असं ग्रुपल क्लास मध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट कॅटेगरी मध्ये तुम्ही आहात. डॉक्टर कॉलेजला शिकवतो त्यामुळे ना लॉयर नाही येत माझ्या पोटामध्ये, लॉयर येतात, मी तुला डायरेक्ट लॉयर म्हणतो. तर 15 लाख लोक काम करतील. स्किल अनलिमिटेड आहे की लिमिटेड आहे? अनलिमिटेड आहे. वेगवेगळ्या स्किलच्या लोकांना हायर केल्या जाऊ शकते, म्हणजे टाइम पण वाढवला जाऊ शकते, स्किल पण वाढवल्या जाऊ शकते. तर पैसा पण टाइम अनलिमिटेड, स्किल अनलिमिटेड, पैसा पण अनलिमिटेड, त्यामुळे हे लोक श्रीमंत आहेत. तर पहिला आहे की पैशाचा फॉर्म्युला समजणं. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, या दोन गोष्टीचा फरक समजणं खूप महत्वाचं आहे. पैशासाठी काम करना और पैसे को काम में लगाना बहुत डिफरन्स होता है. उत्पन्नाचे स्रोत वाढवावा लागेल, आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवत असताना आणखी उत्पन्नाचे जे स्रोताचे जे प्रकार असतात त्याला पण समजावं लागेल. आता जे आपलं इन्कम असते ना, ते इन्कम दोन प्रकारचं इन्कम असते. एक असते ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरं असते पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय असते? ऍक्टिव्ह इन्कम साठी मला त्या ठिकाणी प्रेझेंट राहावं लागेल, म्हणजे मी कॉलेजला जर गेलो तरच मला पगार भेटेल, कॉलेजला नाही गेलो तर पगार भेटणार नाही. अशा इन्कमला मी म्हणतो ऍक्टिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कमला मी माझ्या बँकेत पैसे ठेवलेले आहेत, त्या बँकेतून पैसे वाढत आहे, मला बँकेत जाण्याची गरज नाहीये, त्या इन्कमला आपण काय म्हणू? तर मला उत्पन्नाचे स्रोत जर वाढवायचे असेल तर ऍक्टिव्ह इन्कमचे स्रोत वाढवता येईल की पॅसिव्ह इन्कमचे स्रोत वाढवता येईल? तर आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम वाढवावं लागेल. आता पॅसिव्ह सोर्स व्हायचं असेल तर आपले गोल असायला पाहिजे, आपल्याकडे काहीतरी रिझन असायला पाहिजे. ठीक आहे ना? 15, 20, 25 पाहिजे आपल्याला बिल्ड करावं लागेल. म्हणजे हा पैसा एकदम तर माझ्याकडे उडून येणार नाही. आता सध्या जो आहे तो पैसा लावावा लागेल, आणि प्रत्येक महिन्याला जो काही पैसा माझ्याकडे येत असेल तर त्या पैशाला पण मला लावावा लागेल. आणि लावत असताना कुठे लावायला पाहिजे? आता मला 4 वर्षात 75 लाख पाहिजे, तुम्ही FD करेल का? इन्शुरन्स मध्ये पैसे लावेल का? अशा ठिकाणी लावेल की माझे पैसे थोडे स्पीडनी आणि तेवढे तयार होतील. तर हे तुम्हाला बघावं लागेल. आणि पैसे लावल्यानंतर त्याला काय करावं लागेल? आपल्याला रेग्युलरली बघावं लागेल. समजा जर तुम्ही पैसे इक्विटी मार्केटमध्ये जर लावले असेल तर मार्केट वर जात आहे, खाली येत आहे, जो काही शेअर्स विकत घेतलेले आहे त्याचा काय परफॉर्मन्स आहे, या सगळ्या गोष्टी बघावं लागेल. आणि तुम्हाला जर वाटतं की कुठे ना कुठे याचा परफॉर्मन्स अपेक्षेनुसार नाही आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? तिथून पैसा काढून दुसऱ्या ठिकाणी लावावा लागेल. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण सोडून नाही जाऊ शकत, त्या इन्व्हेस्टमेंटला आपल्याला चेक पण करावं लागते. तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सगळ्यात पहिले काय करू शकतो आपण? कुठे आहे हे चेक करायचं, त्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे ते आपल्याला टेस्ट करावं लागेल. जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत ते आपल्याला चेक करावं लागेल. आणि त्या गोष्टी केल्यानंतर त्या गोष्टी योग्य प्रकारे होत आहेत का, या गोष्टी पण आपल्याला बघावं लागेल. आता मला जर प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर माझ्याकडे तेवढा पैसा असायला पाहिजे.
म्हणजे माझ्याकडे 10 लाख 20 लाख 30 लाख एवढा पैसा झाला पाहिजे आणि सर्वसामान्यांसाठी हा थोडंसं कठीण होऊन जाते. गोल्डमध्ये आपण भारतीय लोक इन्व्हेस्ट करतो, पण काय होतं जनरली कानातले नाकातले आणि आणखी जे काय असतात ना ऑर्नामेंट्स त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते, पण दॅट इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट. ते आपण कन्झम्पशन करतो. ते गोल्ड कधी वापस येत नाही किंवा त्या गोल्डचं आपण कधी आणखी काही फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी वापर करू शकत नाही. पण इक्विटी असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्यातून आपल्याला थोडासा फायदा मिळू शकते. तर इक्विटी बद्दल तुम्हाला थोडा सांगण्याचा प्रयत्न करूया. तर इक्विटीमध्ये स्टॉक मार्केट सगळ्यांना ऐकलं असेल. स्टॉक मार्केट बद्दल काय आयडिया आहे तुम्हाला? अच्छा मार्केट होणार आहे. भारतामध्ये 100% लोकांमध्ये 95% लोकांना स्टॉक मार्केट माहीतच नाही. हे रिसर्च बेस आहे. आपले कुठलाही बोलवून स्टॅटिस्टिक 100% लोकांमधून 95% लोकांना शेअर मार्केट माहीत असते. उरलेले 5% जे आहेत ना त्यामध्ये 5%मध्ये 3% लोकांना अर्धवट शेअर मार्केट माहीत आहे आणि राहिलेले जे 2% लोक आहेत ना त्यांना पुरेसा शेअर मार्केट माहीत आहे. म्हणजे एक फॅक्ट अशी आहे की शेअर मार्केट बद्दल आज पण तेवढं जास्त नॉलेज नाही आहे. आणि शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण पैसा लावतो ना तर पैसा लावायच्या अगोदर शेअर मार्केट जर समजत असेल तरच पैसे लावायचे, नाही तर नाही लावायचे. तुम्ही कितीही हुशार असाल तरी पण जर तुम्हाला कुठे कोणत्या कंपनीमध्ये पैसा लावायचा हे जर कळत नसेल ना तर शेअर मार्केटमध्ये नाही जायचं. तर भारतामध्ये पहिला प्रॉब्लेम काय आहे? पहले जे सांगितलं ना रिसर्च मध्ये जे आलं तर भारतामध्ये प्रॉब्लम असा होता होती है वो पता होना बहुत जरूरी है. दूसरी बात सामने आई थी कि हमारे देश में प्रॉब्लम क्या है कि सबको रीच बनना है और किसी के भी पास टाइम नहीं है. और यहाँ पे स्टॉक मार्केट एक ऐसा प्लेटफॉर्म है कि जहाँ पे आप कम टाइम में बहुत सारा पैसा बना सकते हैं. उतना पोटेंशियल है और टर्म्स एंड कंडीशंस भी है. अगर आप स्टॉक मार्केट में एक्सपर्ट हो, आपको काफी सारा नॉलेज है, तो आप वहां पे स्टॉक मार्केट में पैसा बना सकते हो. मैं आपको बता सकता हूँ कि आप 10-15 दिन में करोड़पति बन सकते हैं. उतना पैसा लगाना पड़ेगा, उतना रिसर्च करना पड़ेगा, ये पॉसिबल है. पर अगर मान के चलिए कि आप करोड़पति है पर आपके पास में नॉलेज कुछ है नहीं और आपको पैसा 1 करोड़ का 2 करोड़ करना है, तो स्टॉक मार्केट ये भी कर सकता है कि आपको 10-15 दिन में जो 1 करोड़ है आपके पास में वो आपको रोड पर भी ला सकता है. तो स्टॉक मार्केट एक प्लेटफॉर्म है कि जिसका इस्तेमाल हमें करना है. अगर हमको स्टॉक मार्केट में इन्वेस्टमेंट करना है तो उस कंपनी के शेयर्स की कीमत न देखते हुए वो कंपनी का बिजनेस क्या है उस बिजनेस मॉडल को समझना पड़ेगा. बिजनेस मॉडल अगर चलने वाला है तो उसमें आप पैसा लगा सकते हैं. और बाकी आप कॉमर्स के स्टूडेंट हैं, मैं आपको असेट लायबिलिटीज बैलेंस शीट ये सब नहीं बताना चाहूंगा. मेन चीज क्या है कि चलने वाला बिजनेस में पैसा लगाना बहुत जरूरी होता है. उस बिजनेस के जो प्रोडक्ट है वो सेलेबल है या नहीं है वो जानना बहुत जरूरी होता है. उसका टेक्निकल हमें देखना पड़ता है, हिस्टोरिकल रिकॉर्ड्स कितना है कैसे है वो सब चीजें देखना पड़ता है. ये सब एनालिसिस के बाद में हम डिसीजन ले सकते हैं कि एक कंपनी प्रॉफिट कमा सकती है या नहीं कमा सकती है. अगर प्रॉफिट बनाने वाली जो कंपनी है ऐसे कंपनी में अगर हम पैसा लगाते हैं, टर्म्स एंड कंडीशंस है कि स्टॉक मार्केट में शॉर्ट टर्म में पैसा नहीं बनता है. आपको पता है कि स्टॉक मार्केट में पैसा लगा रहे इसका मतलब क्या हो रहा है? बिजनेस में पैसा लगा रहे हैं, बराबर है. जैसे टीसीएस में लगा रहे हैं, एचडीएफसी में लगा रहे हैं. तो बिजनेस ग्रो होने के लिए 1 महीने 6 महीने 8 महीने 10 महीने साल भर में होगा नहीं हो. तो बिजनेस ग्रो होने के लिए 10 साल 15 साल 20 साल 25 साल 30 साल लगता है. पर हमको क्या करना चाहिए? स्टॉक मार्केट में जो पैसा लगाते हैं हम लोग अभी से, आपका जो एज है 20-22 साल के आप होंगे, अभी से भी अगर आप थोड़े पैसे जो मिलते हैं एकदम रक्षाबंधन है 100-200-500 मिल ही जाते जर आपण स्टॉक मार्केट में पैसा लावला तर पैसा बनतो. आता समजा आपल्याकडे तेवढं नॉलेज नाहीये पण तुमच्या बोर हो गए ना 5 ते 10 मिनिटं, कारण की मला पण कॉलेजला जायचं आहे. तर 5 ते 10 मिनिटं आपण समजूया, 12 वाजलेले आहेत तसे. तर म्युच्युअल फंड अच्छा होता है, ठीक है, अच्छा होता है नहीं होता है पता नहीं, मैं बताने जा रहा हूँ. तर म्युच्युअल फंड काय असते आपण त्यात का बघूया. स्टॉक मार्केटचा ॲव्हरेज रिटर्न जर आपण बघितलं ना जवळपास 16% सीटी आहे. आणखी थोडं समजावं कशा प्रकारे काम करते. आता तुम्ही इन्व्हेस्टर आहे, सपोज तुमच्याकडे 10,000 रुपये आहे, प्रत्येकी 10,000 रुपये म्युच्युअल फंड मध्ये लावले. तर म्युच्युअल फंड मध्ये काय असते? फंड मॅनेजर असतो. म्युच्युअल फंड कडे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट टीम असते.
आणि हे इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट टीमचं काम काय असते, ते लोक खूप एक्सपर्ट असतात, त्यांना माहिती आहे की पैसा कुठे लावायला पाहिजे आणि कुठे नाही लावायला पाहिजे, पूर्ण रिसर्च करत असतात. तर हे लोक काय करतील की तुमचे जे 10,000 रुपये तुम्ही जे लावलेले आहेत या पैशाला ते काय करतील, मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतील आणि त्या पैसे गुंतवल्यानंतर त्यामधून जे काही रिटर्न्स जनरेट होईल ते रिटर्न्स आपल्याला पास ऑन केल्या जातील. आता दोन ऑप्शन आपल्याकडे आहे. एक आहे की मी माझा स्वतःचा अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये पैसा लावेल आणि दुसरं ऑप्शन आहे की जे ऑलरेडी एक्सपर्ट आहे, जे फंड मॅनेजर जे असतो ना तो एकदम हायली नॉलेजेबल असतो, 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो, त्यांचे पॅकेजेस करोडोमध्ये असते, एवढे टॅलेंटेड लोक त्या ठिकाणी बसलेले असतात. त्यांच्या टॅलेंटचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर कुठे ना कुठे म्युच्युअल फंड मध्ये आपण करू शकतो. आपल्याकडे डोकं जरी नसतं ना तरी म्युच्युअल फंड मध्ये पैसे बनवू शकते, कारण की आपल्याला तर नाही जायचं ना, आपला जो पैसा आहे तो त्या ठिकाणी एक नॉलेजेबल पर्सन गुंतवत आहे, त्यामध्ये रिटर्न्सचे जे काही चार्जेस आहे ते जास्त वाढतात त्या ठिकाणी. तर हाय रिटर्न मिळते, एनएव्ही तुम्हाला माहित असेल, नेट असेट व्हॅल्यू त्याला आपण जसं शेअरची किंमत असते ना तसं म्युच्युअल फंडची युनिटची किंमत असते. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही 250 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. एकदम लो तिकीट साईज असते, म्हणजे मला जर एमआरएफची शेअर मध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड 500 रुपये एसआयपी पासून तर त्या यामध्ये जाऊ शकते. तर हे सगळं सर्वसामान्य जनतेसाठी खूप फायदेशीर आहे. खूप साऱ्या प्रकारचे फंड असतात, त्यामध्ये इक्विटी स्कीम मी तुम्हाला सांगतो. इक्विटी स्कीम म्हणजे की जो काही पैसा आहे तो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवला जातो. डेट स्कीम असते, डेट स्कीम म्हणजे जो काही पैसा आहे तो फिक्स मार्केट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये लावला जाते आणि बॅलन्स किंवा हायब्रिड जर असेल ते दोघांचं कॉम्बिनेशन असतं. तशा वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड असतात. आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे, जर समजा आता म्युच्युअल फंड मध्ये दोन प्रकारे आपण पैसा लावू शकतो, एक असते एसआयपी आणि दुसरं असते लमसम. पण हे एसआयपी जे आहे ना हे खूप जास्त इफेक्टिव्ह असते. एसआयपी मध्ये जर आपण 1000 रुपये समोर आपण 1000 इन्व्हेस्टमेंट करत असताना जेवढ्या लवकर आपण जर इन्व्हेस्टमेंट केली त्याचा फायदा आपल्याला होतो. हे जे कंपाऊंडिंग जे आहे ना, हे कंपाऊंडिंगचा इफेक्ट मिळण्यासाठी आपल्याकडे खूप सारे वर्ष असायला पाहिजे आणि जेवढ्या कमी वयामध्ये जर हे इन्व्हेस्टमेंट जर आपण सुरू केली ना त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. आता तुम्हाला माहित असेल की ज्यांनी 25 वर्षापासून जर इन्व्हेस्टमेंट सुरू केली आणि ज्यावेळेस ते 60 वर्षाचे जर होतील तर त्यांच्याकडे जवळपास 1,21,00,000 पर्यंत त्या ठिकाणी